नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या चर्चा आहे ती उमेदवारांच्या संपत्तीची। यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 35 उमेदवार हे कोट्याधीश असल्याचं समोर आलंय। एकूण 735 उमेदवारांपैकी 35 जण कोट्याधीश तर 100हून अधिक उमेदवार लखपती आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक महापालिकेच्या आखाड्यात सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे। मात्र उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून जी माहिती समोर आली आहे ती डोळे विस्फारणारी आहे। निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण 735 उमेदवारांपैकी 35 उमेदवार हे कोट्यधीश आहेत। संपत्तीच्या या शर्यतीत केवळ कोट्यधीशच नाही तर लखपती उमेदवारांची संख्याही मोठी आहे। सर्वाधिक संपत्ती असलेल्या प्रथम क्रमांकावर दीपाली गीते आहेत। त्यांची साधारण 130 कोटींची संपत्ती त्यांनी जाहीर केली आहे। तर अपक्षांमधून दुसऱ्या क्रमांकावर संजय चव्हाण यांची 74 कोटी तर शशिकांत जाधवांची 43 कोटींची संपत्ती आहे। तर चौथ्या क्रमांकावर कल्पना चुंबळे यांची संपत्ती 41 कोटी रुपये इतकी आहे। नगरसेवकांचा काही जर व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय जर वाढला असेल तर मला वाटतं आपण ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरतो त्यावेळेस IT रिटर्न सगळे दिलेले असतात। त्यामुळे त्याच्यात सर्व आलेलं असतं आणि तुम्हाला आमच्या अगोदर ती माहिती मिळते। त्याच्यामुळे त्याबाबत शंका घेऊ नये असं मला वाटतं। एकनाथ शिंदेंचे आमदार उदय सामंतांनी देखील श्रीमंत उमेदवारांवर भाष्य केलं। उमेदवारांचं IT रिटर्न्स ताब्यात घेऊ, संपत्ती किती पाहू, त्यानंतर 5 वर्षात संपत्ती वाढते ते पाहू, असं विधान उदय सामंतांनी केलं आहे। याच्यामध्ये तुमची जी सूचना आहे ती मी साहेबांना सांगतो। आमचे जेवढे नगरसेवक आले त्यांची IT काय म्हणतात रिटर्न्स ती सगळी आम्ही ताब्यामध्ये घेऊ आणि पुढच्या 5 वर्षानं तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जर वाढलेली असतील तर बघू काय करायचं। पुणे मुंबईतही धनाढ्य लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे। नाशिकातही कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे नाशिकची निवडणूक ही जनशक्तीबरोबर धनशक्तीची असल्याचं आता बोललं जात आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।